मला वाटतं मी कुठल्याही माणसाविषयी विरोध किंवा खोटा आरोप करत नाही. आदिवासी म्हणून मी जर कुंपणच जर शेत खायला लागलं तर आदिवासीने बघायचं कसं? डॉक्टर अशोकराव उईकेंनी सूतगिरणीच्या नावाखाली 25 एकर जमीन भुरबा कोवे नावाच्या कोलाम समाजाची प्रिमिटिव्ह ट्राईबची त्यांनी जमीन घेतली, विकत घेतली. विकत कशी घेतली ती घेता येत नाही, ती त्या जुन्या 100 वर्षापूर्वीच्या देशमुखाच्या नावाने दाखवली आणि याने चटकन नॉन ट्रायबलकडून चटकन विकत घेतली. पहिल्या दिवशी विकत घेतली, दुसऱ्या दिवशीच फेरफार. काही कायदा, काही नियम, काही आहे की नाही? आणि मग आदिवासींची जमीन तुम्ही चोरता, ही बाब अत्यंत लांछनास्पद आहे. आदिवासींचा जागतिक दिवस देखील अशोकराव उईके साजरा करू देत नाही, ही शोकांतिका आहे. माझ्याच मतदारसंघातलं 80% पूर्ण झालेलं धरण, अशोकरावच्या मतदारसंघातलं खरडा नावाचं धरण त्यांनी बंद पाडलेलं आहे. लोक मला विचारायचे तुम्हाला मतं कशी मिळतील? म्हणून 10 डाव हरत जरी चालेल, मी आमदार नाही झालं चालेल, पण धरण मात्र झालं पाहिजे. कारण बारमाही सिंचनाची सुविधा आम्ही ती करून दिली पाहिजे. मणिपूरच्या विषयी आमचे अशोकराव उईके स्वतः